आम्ही घसरलो थोडंसं, त्यातला एक घसरल्यामुळे ते दुसऱ्याचा हात पकडला, असं करत करत चौघे घसरलो पाण्यामध्ये. आता 5:45 वाजल्यात. तर घटना ठिकाणी आपण चाललो आहे. इथून कुंड कमीत कमी 1 ते 1.25 तासाच्या अंतरावरती आहे. आपल्याला किती वेळ लागतो बघू. तिथं टीम पोचलेली आहे, टीमचं काम चालू झालेलं आहे. हा ट्रेक सर्व नवख्या लोकांसाठी अवघड आहे, तरी पण ह्या ठिकाणी बरीच ट्रेकर्स मंडळी येतात त्या कुंडामध्ये पोहण्यासाठी. आणि ते कुंड किती खोल आहे हे लोकांना माहीत नाही आहे. तरी पण त्या कुंडात उतरतात आणि पोवायचा प्रयत्न करतात. हा सगळी बोल्डर लाईन आहे. आता ह्यातनं आपल्याला बॉडी वरती आणायची आहे. हा रूट आहे आपल्याला बॉडी आणण्यासाठी. स्ट्रेचर आहे, पूर्ण टीम आहे. ह्या रूटने आपल्याला रिकवर झालेली बॉडी आणायची आहे. हे ठिकाण चालण्यासाठी एकदम हार्ड आहे, कारण बोल्डर रूट कधी सोपा नसतो. वरती आलेलो आहे, वरती आहे मी. ताडपत्री पवार सरांकडे ना, माझ्या मध्ये पर्यंत ये आणि पवार सरांकडे ताडपत्री आहे. ठीक आहे, आम्ही थांबतो. त्यांची ताडपत्री ती प्लॅस्टिक घेऊन येतो. ठीक आहे, पॉलिथिन घेऊन ये खाली, आम्ही पुढे चालतो. हां, आणि ह्याच रूटनी बॉडी वरती आणायची. वन विभागाचे जे वनपाल आहे त्यांनी त्या कुंडात पाईप टाकून ते पूर्ण पाणी काढलं होतं. बॉडी रिकवर झालेली आहे. हॉकीवरती कॉल आला होता. आता ती बॉडी घेऊन त्या रूटनी यायचे, जो तुम्हाला रूट दाखवला त्या रूटनी. बॉडीला वर घेऊन जाणं एवढं सोपं नाही या वेलीतून, कारण हा रूट बघा तुम्ही. असे एकच उद्देश आहे, जो कोणी रेल बघत असेल की कृपया रेल वगैरे बघून तुम्ही अजिबात अशा ठिकाणी वेळ साहस अजिबात करू नका. कारण की आज खूप मोठी घटना ही तसं बघायला गेलं तर. आणि हा रूट एकदम मोठा आहे की कमीत कमी याला 12 वाजू शकतात खालून वरती आणण्यासाठी. तर तुम्ही समजून घ्या. चला, आता आपल्याला सागरने बी सांगितले. आता तुम्ही सांगा, या ठिकाणी रेस्क्यू करायला किती प्रॉब्लेम येईल. हे तर करणारच आहे, किती अडचणी आल्या तरी टीमला काम करणं आहेच, पण एक काळजी घेणं किती गरजेचं आहे. आता हे कुंड चालू झाले, हे कुंडाचे वरचं पाणी हे बघा, तर चाललं आहे बघा कडकडनी. हा आमचा रूट असणार आहे रिटर्नचा, पण कॅज्युअलिटी घेऊन. म्हणजे कॅज्युअलिटी नाही म्हणता येणार त्याला, थोडक्यात आपण बॉडी जी रिकवर झालेली आहे. शिवदुर्ग टीम जाया पोचलेली आहे, त्यांनी बॉडी रिकवर केलेली आहे. बॉडी रोपला लावलेली आहे, वरती खेचायचं काम चालू आहे. पूर्ण टीम सध्या एवढी टीम इथं आहे. हे कुंड आहे ज्या ठिकाणी घटना घडली, ते हे कुंड आहे. एवढं मोठं कुंड आहे, कमीत कमी ह्याचा तरी 30 फूट असेल ना उभाडवं. हां, 30 फूट साधारण उभाडवं आणि खोली जास्तच असेल. 15 फूट. ही बॉडी चालली रिकवर झालेली आहे शिवदुर्ग टीमच्या अंतर्गत. त्यांनी बॉडी रिकव्हरी केलेली आहे. गायकवाड सर, तुम्ही काय सूचना देता सर त्या संदर्भात, काय बोलू शकता? घटना गंभीर आहे, कारण दुसऱ्या वर्षी सेम घटना घडलेली आहे. गेल्या वर्षी पण घटना घडली होती. आउटसाईड आहे ॲक्च्युली. इथं काहीतरी व्यवस्था पाहिजे, फॉरेस्टचा गार्ड किंवा कोणतरी पाहिजे. एक नसेल तर इथं कोणी सोडायलाच नाही पाहिजे. इथं लाईफ जॅकेट किंवा त्याशिवाय लोक पोहतात. आज एकटाच गेला आहे, पण कदाचित सगळे 4-5 मुले बुडायची शक्यता होती. 2 जणांना पोहता येत होतं आणि 3 जण त्यांच्या भरोश्यावर पाण्यात उतरली होती. त्यातल्या या मुलाला पोहता येत नव्हतं असं समजते आता. त्यामुळे खूप गंभीर घटना आहे, कदाचित सगळे 5 मुलं बुडाली होती. ठीक आहे, सरांनी तर सांगितलं आहे, त्या सूचना लक्षात ठेवाव्या.
खाली आपले 3 रेस्क्यूट आहेत. रोप लावलेला आहे. आता बॉडी पाण्यातून त्या कुंडापर्यंत जाणार आणि तिथून वरवडली जाणार. पुढच्या टप्प्यात हा बस बरोबर हो गणेश बरोबर. पाणी भरताना मागच्या साईडने पाणी जाऊ दे. दामान सर. बॉडी वरती घ्यायला किती कसरत लागते. टीम 15 ते 12 लोक आहेत. शेवटच्या टप्प्यात पूर्ण टीम आता आपण टॉपला आलोय. सगळ्या टीम वरती आलेली आहे. ॲम्ब्युलन्स रेडी आहे आपली. पूर्ण शिवदुर्ग टीम, मुळशी आपत्ती व्यवस्थापन मुळशी आणि स्थानिक ॲक्युली गावचे पोलीस पाटील वगैरे सगळ्या लोकांनी सहकार्य केलं. मोबाईलला करा की टाईप आणि मला पाठवा. आज अकोले तालुका मुळशी जिल्हा पुणे या ठिकाणी अकोले व्हॅलीच्या कुंडामध्ये दुपारी 1-2च्या टायमिंगला 6 मित्र आले होते. त्यातला एक मित्र कुंडात पडून पाण्यात बुडून एक्सपायर झाला. तर आपली अपघात झाला आणि आपली शिवदुर्ग टीम लोणावळा यांना गायकवाड सरांना फोन करून मी कळवलं. पोलीस स्टेशनवरून पण फोन आला. आपत्ती व्यवस्थापन मुळशी यांना पण कळवलं. त्यांनी तात्काळ घटना ठिकाणी येऊन आम्ही पोचायच्या आत कुंडापाशी गेले, बॉडी पण रिकवर केली आणि तिथून आत्ता इथपर्यंत म्हणजे बेसपर्यंत ॲम्ब्युलन्सपर्यंत पूर्णपणे बॉडी व्यवस्थित आणलेली आहे. तर पौड पोलीस स्टेशनकडून या सर्व टीमचं धन्यवाद, मनापासून आभार. हे जे अकोले व्हॅली आहे या ठिकाणी एक कुंड आहे शेवटचं आणि बऱ्याच रील्स याच्यावरती बनवले जातात आणि हे रील प्रसारित केले जातात मोठ्या प्रमाणावर. आणि हे जे कॉलेजचे तरुण मंडळी आहे हे ते पाहत असतात आणि वेगवेगळे स्टंट करण्यासाठी त्यांना पोहताही येत नाही अशी मुलं येत असतात. मागच्या वर्षीसुद्धा आपण या ठिकाणाहून एक कॉलेजच्याच मुलाची बॉडी रिकवर केलेली होती आणि आजसुद्धा पुण्याच्या एका कॉलेजची 6 मुलं आली होती ज्यांना दोघांनाच पोहता येत होतं असं समजलं त्यांच्याकडूनच. तरीही सगळे पाण्यात उतरलेली होती आणि एखादा त्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे बुडून. तर सर्वांना जे कोणी ट्रेकर्स असतील किंवा हौशी असतील किंवा कॉलेजचे मुलं असतील किंवा कोणी ज्या ठिकाणी आपल्याला माहिती नाही किंवा जर पोहता येत नाही तर पाण्याच्या जवळ जायचंच नाही आहे. पाण्यामध्ये कोणत्याही सुरक्षेशिवाय उतरायचं नाही आहे. जंगल असेल, डोंगर असेल, कोणताही किल्ला असेल, माहिती नसेल तर त्या ठिकाणी जाऊ नये आणि नको ते धाडस करायचं नाही आहे. त्यामुळे आपल्या जीवाला आपण मुकू शकतो हे आज आपण पाहिलेलं आहे.